नमस्कार मित्रांनो, तर खूप दिवसापासून इंस्टावर व्हिडिओ टाकणं म्हणजे पॉसिबल होत नव्हतं काही कामामुळे। तर आज वेळ भेटला तर एडिट करून टाकून द्यावं म्हटलं। तर इंटर्न आमचे पुरे इंटर्नचं असं ठरलं होतं की पुरा वीक म्हणे आपण काम करून करून तजून गेलेलो आहो म्हणे। तर आज म्हणे फ्री होऊन यावं म्हणे। तर संडे होता तर चला म्हटलं, मग आलो आम्ही कुवारा भीमसेन। मोहित सर पण आले होते। इथं तुम्हाला माहीत आहे लेडीज फर्स्ट होऊन नाही शकत, फोटो काढत नाही म्हणून कॅमेरा आणला होता ना भाऊ। मग गेलो बा पहाडीवर यंगाले। आणि मित्रांनो सांगतो, एक नंबर प्लेस आहे हो कुवारा भीमसेन। पोट्ट्यासोबत आलो धतिंगी होईल नाही असं होऊ शकते का? मित्र म्हणल्यावर धतिंगी तर चालते। इथे एक रील बनवून घेतली मग आपल्या इंस्टाच्या दुसऱ्या चॅनलसाठी। हे झाल्यानंतर आम्ही भिडलो मग वरते येंगासाठी। मस्तपैकी पाणी वाहत होतं हो, तिथून सोडूनच द्या तुम्ही। पाणी पा पाणी, एकामेकाची मदत चालू होती इथं, म्हणजे पूल क्रॉस करण्यासाठी। का जबरदस्त नजारा होता, पुरा हिरवळ हिरवळ। मित्रांनो माहोल राहते, तजून गेले असाल तर कधी मित्रांसोबत बाहेर फिरून यावा, म्हणजे माहीत पडेल काय असते। नेहा मॅम म्हणे माझ्याकडून नाही होणार मॅडम, म्हटलं तुमच्याकडूनच होणार, तुम्हालाच येंगायचं आहे। तेजस्विनी ताईचा तर पूर्ण मेकअपच उतरलेला होता, घामच तेवढा होता भाऊ। चढाई तर पहा तुम्ही। इथं विषय असा आहे, पाय घसरला तर काही गॅरंटी नाही दवाखाना पोचसाल का नाही, मदत बी टपकू शकता तुम्ही, असा विषय आहे। विक्रम फ्लेक्स मारत होता, कारण की भावांनो ॲटमॉस्फिअर तर पहा, काय वातावरण खतरनाक नजारा होता, एक नंबर। दिल खुश दिल झूम झूम, विषय वेगळाच होता, कारण की ॲटमॉस्फिअरच तसा होता। आणि मग इथं आपली फोटो काढणं सुरू, कारण की सरांचा बर्थडे येत होता तर फोटो त्याच्यात बॅनरमध्ये टाकायचे होते। तर मी म्हटलं आता चालव रे, भक्कम झालं म्हटलं, आता घरी पण जावं लागते। आणि इथं RTO साहेब होते। RTO म्हणत होते जास्त आगाऊपणा केलं तर एक एक कानपट्टी धरून देतो म्हणे गालाखाली। नाही म्हटलं सर आम्ही शांतपणे निघून जातो म्हटलं। आणि हे दोघं बाहेर पुढं करत होते। मी म्हटलं अरे तुम्हीच पहिले जा, आम्ही नाही जात, तुम्हीच खाली जा। आणि इथं गेल्याबरोबर डबल ढतिंगी चालली पाण्यात, एकामेकाला बोललं करणं। मग मोहितकर सर बी लागले बोललं करायला, हे थांबते का एकामेकाला तसं केल्यावर, वेगळंच काम आहे याचं। भूक लागली होती, टिफिन नेला होता आपण, तर सगळे मित्र मिळून जेवण घेऊन मस्त करून घेतलं, कारण की भूकही तशी दाबूनच लागली होती। ते झाल्यानंतर आमचं ठरलं की बोटिंग करायचं। इथं नंबर नाही लागे, पण फायनली आपला नंबर लागलाच होता। तर बोटमध्ये बसलो रे भा, मजा गिजा एक नंबर आली। पण ह्या बोटवाल्या भाऊनं का केलं, आम्हाला जास्त फिरवलं नाही, पैसे तर पूर्ण घेतले, मदतून झालं। मला काम आलं म्हणे, अर्जंट जायचं आहे म्हणे। बरं ठीक आहे, कोणाची मजबुरी कसं समजून घ्यायला लागते। तर मग आम्ही पण त्यांच्या मनानुसार चाललो, पण मजा आली। आणि आमचं झालंच होतं, आता घरीसाठी निघालो होतो। इथं काकांनी आम्हाला ऑफर करलं नाचण्यासाठी, पण का माहोल करत होते रे भा, सोडून नाही द्या। मग आपले पोट्टे भिडले इथं नाचासाठी। पोट्टे तर माहीतच आहे तुम्हाला, दलिंदर राहते म्हणून आपले, असा विषय आहे। मग निघालो घरी जाण्यासाठी। व्हिडिओ जवळ आवडला असेल तर मस्त लाईक शेअर आणि फॉलो करून जा। भेटू मग आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओ पण। आणि व्हिडिओ आता जसा वेळ भेटेल तसं टाकत जाईल। चला मित्रा, मग भेटू मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद।